बुलढाणा स्मार्ट बाजारात साखर खरेदीवर निर्बंध। स्मार्ट बाजारात प्रति व्यक्ती 1 किलो साखर मिळणार, तर खामगावात प्रति व्यक्ती 2 किलो साखरेची मर्यादा। साखरेची किंमत प्रति किलो 70 ते 80 रुपयांवर। नागपुरात तूर डाळ, तांदूळ आणि गव्हाच्या किमतीत वाढ। वाहतूक आणि मजुरांचा खर्च वाढल्यामुळे दर वधारले। तांदूळ 68 रुपये प्रति किलोवर। गेल्या 15 दिवसात प्रचंड महागाई वाढली। साखरच नव्हे तर कांदा, तांदळाच्या दरातही वाढ। वाणिज्य आणि कृषी मंत्री यांच्या संवाद आहे की नाहीये? सुप्रिया सुळेंचा सवाल। आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश। आदिवासी वसतिगृहात प्रवेशासाठीची वयाची अट रद्द। मंत्री अशोक उईके यांच्या निवासानी झालेल्या आदिवासी आमदार खासदारांच्या बैठकीत निर्णय। पुण्यातील मांजरीमधील आंदोलकाची प्रकृती बिघडली। विद्यार्थ्यांना काही झाल्यास सरकार जबाबदार। विद्यार्थी आक्रमक, तर सुप्रिया सुळेंकडून व्हीसीद्वारे विद्यार्थ्यांची फोनवरून विचारपूस। सगळ्या विषयांचा निपटारा करून फडणवीस दिल्लीत जातील। वर्षावरील बैठकीवरून राऊतांचं विधान, तर राऊतांच्या पक्षाचीच आवराआवर झालीये। 2029ची निवडणूक देवाभाऊंच्या नेतृत्वात लढणार, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री कार्यालयाची 314 अधिकाऱ्यांवर करडी नजर। सूत्रांची माहिती, अनेक अधिकारी एकाच विभागात असल्याचं समोर। प्रत्येक विभागाची झाडाझडती होणार। एका वर्षाच्या कामगिरीवरच पुढील निधी दिला जाणार। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची नगरसेवकांना तंबी। मुंबईकरांना गृहीत धरू नका, साटम यांच्याकडून समज। पुणे महापालिकेतील निधी वाटपाचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात। भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत फडणवीस आणि सुनेत्रा पवारांची बैठक होणार। निधी वाटपावर तोडगा काढला जाणार।